गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय महाराज
समोर करतात आणि सांगायला लागले काय तर नामाचं महत्व या ठिकाणी भगवान विष्णू परमात्मा माता लक्ष्मीला सांगायला लागले नाम सहज आहे पण या ठिकाणी नाम घेण्यासाठी काय करावं लागतं जन्म जन्मियाने बहु पुण्यके जन्म जन्मियाने जन्मोजन्माचं पुण्य पाहिजे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावडी असा असणारं नाम आहे आणि नाम घेताना नाम कसं आहे तर नाम फुगाचे नाम फुगाच आहे आणि म्हणून देवानं देह कशासाठी दिला तर देवे दिला देह म्हणजे राग उमटा तुझ्या झाला फाटा बाधिकेचा देवानं देहच आम्हाला भजनासाठी दिलाय देवानं देह आम्हाला नामासाठी दिलाय पण नाम मात्र त्या ठिकाणी प्राणी मनुष्य प्राणी जन्माला आल्याच्या नंतर तो त्या आपल्याला काम जे आहे ते काम विसरलं नाम घेण्याचं त्या ठिकाणी विसरलं आणि संसार सागरामध्ये उतरलेला आहे अशा पद्धतीनं नामाचं महात्म्य ह्या
पाऊल पडून आपले होई पाप आणि कर्त्या. आणि म्हणून हत्या जरी त्या ठिकाणी कळत नकळत झाली असेल आणि अशा पद्धतीनं किती जरी पाप झालं, किती जरी त्या ठिकाणी आपल्या हातून चुका झाल्या तरी त्या चुकापासून सुधारायचं असेल किंवा चुकापासून त्या ठिकाणी मुक्ती मिळवायची असेल तर मात्र सर्व चुकावरती, सर्व त्या ठिकाणी पापावरती रामबाण उपाय काय तर नाम, आणि म्हणून नाम घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं कवी करते बोलतात आत्या होई सकलांची बोला गुरुपिता गुरुमातेची निंदती ब्रह्मणाची अविनाश मास भगाचा. आणि म्हणून पाप सांगायला लागले. एखाद्या वेळेस हत्या जरी झाली किंवा त्या ठिकाणी कोणाची गुरु पिता गोमाता अशा पद्धतीने किंवा निंदा जरी झाली तरी सुद्धा ह्या साऱ्या अभिलाष जरी केला तरी ह्याचा सर्व मात्र काय तर नकळत झालेल्या पाप जे आहे त्या नकळत झालेल्या पापाचा मात्र त्या ठिकाणी असं क्षय होतो किंवा पापाचा पर्व चढतो. कुठं कशामुळं तर नामामुळं. अशा पद्धतीने बोलतात नामाची होई विनाश कैसे शूद्र पाप गरदार विलाप होई प्रणाची. आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे तण आहे, तण त्या ठिकाणी किती जरी त्या ठिकाणी मोठा डोंगर तणाचा जरी केला आणि एक जर काडी त्या ठिकाणी लावली तर त्या तणाची असताना काय होतं तर त्या ठिकाणी त्याचा नाश होतो किंवा तण अग्नी सुट होऊन जातं. किंवा कापूराचा किती जरी मोठा पुतळा बनवला आणि त्याला जर आग पेटी किंवा काडी पेटी लावली तर त्या कापूराचा त्या ठिकाणी आग होतो किंवा कापूर सुद्धा त्या ठिकाणी अग्निरूप होतो. याने नावामुळं त्या ठिकाणी कळत नकळत घडलेलं पाप त्या ठिकाणी पापाची होळी होते. हरेची कला नामोच्चार त्राणास नगरे उपस्कार पुराण श्रवण घडीभर करावे सजादेशे. आणि म्हणून कसं तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याने क्षणभर त्या ठिकाणी भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर नामाचा उच्चार केल्याच्या नंतर सोपं असताना नाम. आणि म्हणून या असताना सर्व पापच नाही होत आहे. किंवा पुराणाचं श्रवण या ठिकाणी नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम किंवा पहिली भक्ती असताना श्रवण भक्ती. आणि म्हणून कथा चालू असतील, कीर्तन चालू असेल, पोथी चालू असेल त्या ठिकाणी श्रवण केल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी काय होतं तर बसल्या जागेवरती आपल्या त्या ठिकाणी देहामध्ये किंवा कानानं श्रवण भक्ती घडते. श्रवण भक्तीच्या माध्यमातून नामाचा उच्चार त्या ठिकाणी वारंवार आपल्या देहावरती पडतो आणि आपले पाप किंवा आपलं त्या ठिकाणी पुण्य फळाला येतं आणि आपल्या पापाचा त्या ठिकाणी विषय होतो. अशा पद्धतीने बोलतात प्रपंच व्यवसायासी रिक्त समय तयासी समय तोची अगनासी सज्जनाची या संगती दे. आणि म्हणून प्रपंच आहे, संसार आहे. संसारामध्ये माणसाला वेळ नाही. कसं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत संसारी असावे आसुरी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसार सोडा म्हटलं नाही पण संसार करताना मात्र भगवंतासाठी किंवा स्वतःसाठी त्या ठिकाणी नाम घेतलं पाहिजे. नाम त्या ठिकाणी घेताना त्या ठिकाणी संसारी असलं पाहिजे आणि असू नसल्यासारखं भजन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि केल्याच्या नंतर मात्र निश्चित अशा पद्धतीने पुण्याची प्राप्ती होतं आणि श्रवण भक्ती आम्हाला घडते. अशा पद्धतीने कमी करते या ठिकाणी बोलतात
सर्वांगाचे दान आपण करावं आणि या ठिकाणी श्रवण करावं. नर्मदा नदीची तीरी, उत्तर देशी हुसूर नगरी, ब्रह्मांड तेथील राजारी, अधिकारी असे ज्योतिषी. आणि म्हणून उत्तर देशामध्ये असताना नर्मदा नदीच्या तीरावरती कुठला राजा, कुठला त्या ठिकाणी भुरदूर नावाची नगरी होती आणि तेथील एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण कसा तर ज्योतिष विद्या जाणणारा होता, भविष्य ज्याला म्हणू ते ज्योतिष विद्या जाणणारा ब्राह्मण. आणि मग तो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगायला लागले. ब्राह्मणाचं पुढं काय झालं? सावित्री नाम कंटाकयाची, घालवी समर्थ पंचासी, होती पतिव्रता साची, न सुचे देशी तुझे काही. आणि म्हणून त्या ब्राह्मणाच्या आधारे सावित्री नावाची पत्नी जी काय तर त्या ठिकाणी असणारी पतिव्रता होती. आणि म्हणून त्या ठिकाणी तो असणारी ती पतिव्रता होती, पतीच्या आज्ञेच्या बाहेर न जाणारी अशा पद्धतीची सावित्री. आणि तो ब्राह्मण त्या सावित्री या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगायला लागले. जमाजी तिचे मनासी सदाची गुंतून, नामेशाचे घेऊन, रतवासे ती कार्यसी. आणि म्हणून त्या ठिकाणी ती असणारी प्रपंचामध्ये असायची, समय त्या ठिकाणी असायचा किंवा प्रपंचामध्ये तिचं मन होतं. पण कुठलंही कार्य करण्यापूर्वी ईशाचं म्हणजे भगवंताचं नाव ती घ्यायची. अशा पद्धतीची सावित्री. आणि सावित्री नाव किंवा भगवंताचं नाव घेऊन त्या ठिकाणी सर्व कामाला सुरुवात करायची. कशा पद्धतीनं? तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, पतीची चाकरपण, उदासी नवीन, हो पैसागतची, हो धनसंचय सरिहर. आणि म्हणून तिचा पती असताना कसा होता तर प्रमाण होता, चिंगूच्याला म्हणून अशा पद्धतीने होता. आणि त्या ठिकाणी त्या सावित्री आणि त्या असणाऱ्या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगायला लागली. आणि मग पुढं काय झालं? साखळी साखळीला ठेवी, त्यातली नागाडूनी शेवी, विठ्ठलची उदर भावी, विठ्ठलपणी धन लोभे. आणि म्हणून धनवंता लागी जगी सर्व मान्यता. याने धन साठवायचं, पण धन त्या ठिकाणी आलेलं धन त्या ठिकाणी काय तर पोटाला सुद्धा खायचं नाही. अशा पद्धतीने कुर्बान चिकट असणारा तो ब्राह्मण रिक्त पोटाने त्या ठिकाणी राहायचा, परंतु साठवलेलं धन त्या ठिकाणी काढायचं नाही किंवा घरात ठेवलेला पैसा आता त्या ठिकाणी काढायचा नाही. अशा पद्धतीचा कुर्बान ब्राह्मण तो होता. आणि मग काय झालं? येळानी अशी पुन्हा, तलाठी नकरी परिधान, ऐसा लोभित प्रभगा, कळणी धन संचयासी. आणि म्हणून ब्राह्मण आहे, संत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मणाला वस्त्र दान द्यायचं, कोणी त्या ठिकाणी वेगवेगळे असणारे अलंकार द्यायचे. अशा पद्धतीने दिल्याच्या नंतर सुद्धा ते आलेलं वस्त्र त्या ठिकाणी विकायचा, त्याचं सुद्धा धन त्या ठिकाणी जमा करायचं. परंतु नवीन वस्त्र सुद्धा परिधान करायचं नाही. जे आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा. अशा पद्धतीचा कुर्ब चिंकू चिकट ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सांगायला लागली. सप्तकुंभ पैलियाचे, कैसे नामे सुवर्णाचे, साखळी दयाचे रहिवाचे, बघणीया होई होई का. आणि म्हणून सप्तकुंभ म्हणजे 7 कुंभ ज्याला म्हणून रांजण ज्याला म्हणू, मडके असतील त्या काळात जे आहेत ते 7 त्या ठिकाणी भरले. त्या ठिकाणी सोनं आहे, नाणं आहे. अशा पद्धतीचं 7 कुंभ धन त्या ठिकाणी जमा झालं. बघितल्याच्या नंतर मोहित व्हावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी धन तो संचय केला. आणि केल्याच्या नंतर काय झालं महाराज? वस्त्र चांगले न कांतेसी, अन्नाची गरजा साची, पूर्ण लोभे उदासी, एक भक्तासी तोष त्याचा. आणि म्हणून त्या ठिकाणी
सुद्धा वस्त्र चांगली नाहीये अशी असणारी त्याच्यावर होता. आणि अशा पद्धतीनं पुरं असताना उदार किंवा उदराची किंवा पोटाची सुद्धा खळगी तो व्यवस्थित भरायचं नाही अशा पद्धतीचा तो ब्राह्मण पुढे काय झालं सावित्री नावाची जी पत्नी आहे पत्नी त्या ठिकाणी मला संतान नाहीये अशा पद्धतीचा विचार करते तळमळ करते आणि तळमळ करणारी सावित्री काय करते मध्याला
आला घरी चौकशी करी भटाची आणि म्हणून कोण्या एके दिवशी त्या ठिकाणी तो ब्राह्मण कुठं बाहेर गेलेला आहे, पंचांसोबत आहे आणि एक शूद्र अधिकारी त्या ठिकाणी आलेला आहे आणि माध्यामध्ये दुपारची वेळ आहे. आल्याच्या नंतर सावित्रीला विचारायला लागला, महाराज आहेत का किंवा ब्राह्मण आहेत का, अशा पद्धतीची चौकशी तो शूद्र अधिकारी करायला लागला. केल्याच्या नंतर काय झालं, आली सेवत कोण चौकशी करीत देवदरासे निश्चित आर्यमंत्रण जागयाते. आणि म्हणून बाहेर तो आलेला शूद्र अधिकारी आवाज द्यायला लागला, भट कुठे ब्राह्मणमध्ये आहेत का, अशा पद्धतीचा आवाज आला. ती ब्राह्मणाची पत्नी सावित्री नावाची पत्नी त्या ठिकाणी बाहेर आली आहे. कोण आलं, काय आमंत्रण आहे किंवा कोण आला, अशा पद्धतीची चौकशी करण्यासाठी बाहेर आली. आल्याच्या नंतर तो शूद्र अधिकारी काय बोलतो, आजीचे गावासी ब्राह्मण भोजन ग्रहासी आनिमंत्रण द्यावयासी पातलोकी स्वयंदान. आणि म्हणून तो अधिकारी त्या ठिकाणी बोलायला लागला, काय तर माझ्या गावामध्ये किंवा माझ्या वगैरे गावामध्ये भोजन द्यायचं आहे, कोणाला, ब्राह्मणांना भोजन द्यायचं आहे, अशा पद्धतीनं तो अधिकारी बोलायला लागला. आणि आल्यानंतर मी निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, अशा पद्धतीनं तो बोलायला लागला. आणि म्हणून तो शूद्र आलेला अधिकारी म्हणायला लागला, ब्राह्मण घरी नाहीये, ठीक आहे ते घरी येतील, आल्याच्या नंतर मात्र त्यांना कुठं तर आमच्या घराकडे पाठवा, त्या ठिकाणी आमच्या घरी ब्राह्मण भोजन आहे आणि म्हणून आमंत्रण निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, आणि त्यांना पाठवा, विलंब किंवा उशीर त्यात करू देऊ नका. अशा पद्धतीने तो त्या सावित्रीला बोलायला लागला. आणि म्हणून अशा पद्धतीचा निमंत्रण तो आलेला तो शूद्र अधिकारी आहे, तो शूद्र अधिकारी त्या ठिकाणी निमंत्रण दिला, आपापल्या घरी आपापल्या गावाकडे निघून गेला. गेल्याच्या नंतर
सांगितल्याच्या नंतर तो म्हणायला लागला ठीक आहे मी आता जातो. अशा पद्धतीने त्याचं सत्वर अशा पद्धतीनं पात्र द्या असं तो राम त्या ठिकाणी बोलायला लागला. आणि म्हणून येरीमध्ये ती आतारी सावित्री म्हणायला लागली जल म्हणजे पाणी तरी घ्या देवा. पण तो म्हणायला लागला आता काय तर जायचं आहे जाताना जरा मिळेल तिथलं पाणी घेऊ. अशा पद्धतीने का तर घरी जेवण केल्याच्या नंतर एक वेळेचा अन्न त्या ठिकाणी संपेल एवढी असणारी बुद्धी एवढा असताना सोबत. आणि म्हणून आता जेवण नको आता पाणी त्या ठिकाणी झऱ्याचं पी आणि म्हणून मला आता तात्काळ गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तो ब्राह्मण सावित्रीला बोलायला लागला. आणि म्हणून अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर ती असणारी सावित्री आपल्या डोक्याला हात लावायला लागली पिटायला लागली. अहो काय माझं नशीब एवढं धन आहे एवढी संपत्ती आहे काय कामाची. अशा पद्धतीने सावित्रीला वाटायला लागलं. आणि मग ती सावित्री काय करते काय असणार या ठिकाणी माझं नशीब. अशा पद्धतीनं किती नवल आहे अशा पद्धतीने सावित्रीला वाटायला लागलं. आणि मग पुढे काय होतं वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगण्याचे बळ संचिताचे याने माझं संचित आहे. आणि म्हणून आता काय जैशी स्थिती आहे तैशा परिणाय जैशी स्थिती आहे तैशा परिणाय तव सुख पाये संचितांचे तव सुख पाये संचितांचे. याने जशी स्थिती आहे तशी या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. कारण संचित आहे प्रारब्ध आहे आणि प्रारब्धापेक्षा काही मिळणार नाहीये. अशा पद्धतीने सावित्रीला वाटायला लागलं. आणि मग सावित्री काय होते त्या ठिकाणी कसं तर हा असणारा पापी या ठिकाणी कुठलं सत्कर्म करत नाही. त्या सत्कर्म सोडा स्वतःचं उदरनिर्वाह किंवा उदर तो ठिकाणी भरत नाहीये. अशा पद्धतीने सावित्रीला वाटायला लागलं. आणि मग सावित्री पुढे काय होतं आणि म्हणून त्वरेला त्या ठिकाणी निघालेला आहे. रस्त्यामध्ये त्या ठिकाणी तहान लागल्याच्या नंतर जो पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी पिलं आणि त्या ठिकाणी सत्वर
त्या नाही ना तो ब्राह्मण त्या शूद्राधिकाऱ्याच्या घराकडे जायला लागला. मिष्टान्न सेवन करायचे आवड मोठी विवराते घालवटी परनाते टपकवासे बकालागे. आणि म्हणून त्या ब्राह्मणाला मिष्टान्न म्हणजे गोड अन्न किंवा पंचपक्वान्न खाण्याचा अगदी त्या ठिकाणी असणारी आवड होती. पण पंचपक्वान्न खायचंय, मिष्टान्न खायचंय, गोड अन्न खायचंय कुठलं तर पराय आता जर अवतार आलं तर किंवा निमंत्रण आलं तर पोराच्या अन्नावर त्या ठिकाणी असणार तो आपलं तृप्ती करायचा असा असणार तो ब्राह्मण धापा टाकत धावत पडत त्या शूद्र अधिकाऱ्याच्या घराकडे निघालेला आहे. जशा पद्धतीनं पाणी आहे त्या पाण्यामध्ये बगळा बसतो, किती शांत बसतो, त्या ठिकाणी मासा कधी खायला मिळेल अशा पद्धतीने बगळा जपत बसतो. त्या न्यायाने तो ब्राह्मण आज त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहायचा. आमंत्रासी वगोना जीवाला घेऊन वासा गुरा ऐसे असे ब्राह्मण जीवन मनोनिया गळे ऐसे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमंत्रणासाठी टपून बसलेला तो ब्राह्मण अशा पद्धतीनं आमंत्रण कधी येईल, मला त्या ठिकाणी जेवायला कधी मिळेल अशा पद्धतीचा विचार करणारा ब्राह्मण. आणि म्हणून आमंत्रण आलं आणि आल्याच्या नंतर घाई त्या ठिकाणी धापा टाकत पळायला लागला, चालायला लागला. कुठं तर त्या शूद्र अधिकाऱ्याच्या गावाकडे किंवा घराकडे. मार्गसिद्धार्थ से कामना वसंत प्राप्तला से उष्ण असोय डोळी जीवन प्राणदायी कोवरी. आणि म्हणून अशा पद्धतीने पाणी सोबत आहे आणि ते पाणी सोबत आहे. पाणी सोबत असल्याच्या नंतर सुद्धा तो ब्राह्मण चालायला लागला, त्या ठिकाणचं अन्न संपेल अशा पद्धतीने वाटायला लागलं. म्हणून पाणी सोबत आहे पण तो पाणी त्या ठिकाणी सेवन करत नाही म्हणले, न करीत न सेवे म्हणले. आणि म्हणून तो पाणी सेवन करत होता किंवा पाणी पित नव्हता, धापा टाकत पुढे जात होता. रक्षा करी कुळत्यासी निर्भीतो सवतासी छाया न पडे दृष्टीसी जवळी असे थोडीसे. आणि म्हणून प्रजामध्ये तहानं व्याकुळ झालेला आहे, परंतु ते स्वतःचं पाणी पिण्याचा स्वतः त्याचा मन होते. कारण वसंत आहे म्हणून तापलेला आहे, अशा तापलेल्या मनामध्ये धापा टाकत जायला लागला. सावली मिळते का कुठं अशा पद्धतीचा विचार करायला लागला. तहानेनं व्याकुळलेला आहे पण जवळचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी प्राशन पित नाहीये. मळदार नाही दृष्टीसी अधिक छाया आसासी स्थिरावत्या स्तनासी झाडी काळी उदकाची. आणि म्हणून जवळ एक वारुळ दिसल्याच्या नंतर वारुळाच्या साईडला त्या ठिकाणी किंवा सावलीला फिरवलेला आहे. आणि त्या ठिकाणी काय केलं तर झारी जी आहे ती झारी काढली पाण्यासाठी, ते पाण्यासाठी आणलं आणि उदकाची पाण्याची झारी त्या ठिकाणी काढून काय करतो धर्मप्रधानी प्रशेची तरामयी ध्यानासी ओट लागले घाईसी प्रशासनाची. आणि म्हणून तहानेनं जीव व्याकुळ झालेला आहे, प्राण जातो की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून घाई त्या ठिकाणी केला तो त्या ठिकाणी झारी जी आहे पाण्याची ती मुखाला त्या ठिकाणी लावायला लागला. लावताना काय होते एकाचे ध्येय आकाशी प्राशनाची घाई तैसी वदेसी वतीर्थ तयासी भाग्य गुण केला तयाचा. आणि म्हणून ती झारी जी आहे ती झारी मुखाला लावली पण त्या ठिकाणी पहिले गोळी गेली काय तर दुधाची झारी त्या ठिकाणी होती. आणि म्हणून प्राशन करताना मात्र ते दुधाचं जे शिवतीर्थ जे आपण त्याला म्हणू आपण दूध ते तीर्थ त्या ठिकाणी भारीनं घोळ केलेला होता, पण तिला तीर्थ दिलेलं होतं किंवा दूध शर्करा दिली होती आणि ते झारी तोलाला लावली. लावल्याच्या नंतर काय झालं दुधाची आघाडी ओटी निवारणांतरी पुन्हा देची प्राशन करी भारीची आंघोळ सारा. आणि म्हणून दुधाची जी झारी आहे ती झारी त्या ठिकाणी वारुळावरती जोडायला लागला, प्यायला लागला. कारण घोळ झाला, पाणी प्यायचं
भार्येनं सगळा गोळ केला. अशा पद्धतीने पत्नीनं गोळ केला असं वाटायला लागलं, कारण पाणी प्यायचं होतं, पाणी पाहिजे होतं. पण दूध आज या ठिकाणी ना काय होतं, दूध माझं दूध संपलंय का अशा पद्धतीने त्यांना वाटायला लागलं. आणि मग काय झालं, नामस्मरण विसरी देवाचे, कंटाळी स्मरण त्याचे, वेळ फिरे माती त्याचे, धावासे तळे वेळा विसरा. आणि म्हणून त्या ठिकाणी पत्नी सांगायची काय, तर देवाचं नाव त्या ठिकाणी घ्या. अशा पद्धतीचं स्मरण, अशा पद्धतीचं वारंवार ती पत्नी सांगायची. आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीने पत्नी सांगायला लागली, पत्नीची सुद्धा आठवण यायला लागली. आणि मग त्या ठिकाणी झारीचं किंवा त्या ब्राह्मणाचं काय झालं, मुस्कला ध्वनी पडेगानी, येऊ घाबरी होय निघत श्रीरामतुनी, अगतित करणी घडे दिसे. आणि म्हणून पुष्करामध्ये त्या ठिकाणी असणारा साप किंवा त्या ठिकाणी वाघ, त्याने काय तर साप जो आहे तो साप त्या ठिकाणी पुष्कराचा जो असताना घाबरा व्हायला लागला, कारण ते दूध मध्ये आलेलं होतं. आणि आल्याच्या नंतर तो बिळामधून बाहेर यायला लागला. आणि आल्याच्या नंतर काय झालं, भुजंग दिसे तयासी, दासरीला घरी मुकासी, ऐसी मेने स्थिती तयाची, वारुळा माझी नगरीसे. आणि म्हणून वरून ऊन तापत होतं. त्या उन्हामुळं भुजंग जो आहे मधला साप जो आहे तो साप त्या ठिकाणी तळमळ करत होता. आणि अशा अवस्थेमध्ये दूध त्या झारीमधील दूध त्या वारुळामध्ये पडायला लागलं. पडल्याच्या नंतर काय झालं, योगयोगीला वारुळासी, धारतयाची मुखा माझी, पिरुनिया त्या दुधासी, संतोष होई मनासी. आणि म्हणून ते दूध जे आहे ते दूध त्या वारुळामध्ये पडायला लागलं. पडताना मात्र ते दूध त्या कोणाच्या भुजंगाच्या मुखामध्ये जायला लागलं. आणि त्याला संतोष व्हायला लागला, आनंद व्हायला लागला. आल्याच्या नंतर काय झालं, शरणी वारुळाबाहेरी, मनुष्य रूपे तो अवतरी, उभारून भरसिरी, वरी त्या समयासी. आणि म्हणून तो भुजंग आहे तो त्या वारुळाच्या बाहेर आलेला आहे. येऊन त्या ठिकाणी काय बोलतो, देवरूप ब्रह्मणा, वरदासी तया साधन, दुःख पासून अवघडली, उपकार करी मोठे. आणि म्हणून भुजंग तळमळत होता त्या ठिकाणी. आणि तो बाहेर आलेला आहे. आल्याच्या नंतर म्हणायला लागला, देव कोण आला किंवा देवरूप तुम्ही आहात. अशा पद्धतीने जे दूध आहे ते दूध मला पाजलं. आणि माझी भूक त्या ठिकाणी शमवली, थांबवली. दूध मला पाजलं आणि माझ्यावरती खूप मोठे उपकार तुम्ही केलेले आहेत. अशा पद्धतीने भुजंग त्या ब्राह्मणाला म्हणायला लागले, आणि म्हणून अशा पद्धतीनं तो जो असणारा भुजंग आहे तो भुजंग बाहेर आलेला आहे. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भुजंगाची आणि ब्राह्मणाची जी असणारी जे असणारा उत्तर आहे किंवा प्रश्न उत्तर आहे किंवा अनुवाद आहे त्याचा संवाद जो आहे तो ह्या पुढील सेवा या ठिकाणी आमचे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध असणारे आमचे संभाजी पाटील इंद्राणी या ठिकाणी करतील. कारण आपुल्या वेळे मी नाही बोलत, सका कृपावंत वाचात्याची याने साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी, बोल हिता धने वेगळाची याने भगवंतानं जशा पद्धतीची बुद्धी दिली, भगवंतानं जे काही त्या ठिकाणी बोलण्याचं सामर्थ्य दिलं, त्या बोलण्याच्या त्या सामर्थ्याच्या बळावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून बोलताना एखादा वाकडा वेडा वाकडा शब्द गेला असेल, एखाद्या ओळीचा अर्थ स्पष्ट निघाला नसेल तर आपण बोबडं बाळक पण या ठिकाणी मला क्षमा करताना अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. कसं तर बोलिले लेपुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध याने ना. कसं तर अधिक महात्म्य यापूर्वी कधी वाचलेलं नाही आणि कधी सांगितलं तर नाही, तरी पण या ठिकाणी तुम्हा सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध मंडळीच्या पुढं सांगण्याचा प्रयत्न आणि म्हणून या ठिकाणी कोरडा केविलवाला प्रयत्न या ठिकाणी झालेली
कृष्ण भगवान की जय.